अंकुर सर, आपल्याला लोकांनी कधी म्हटलं का, की हे तुझ्याकडनं काही होऊ शकत नाही बाबा. तू कसा काय करू शकता? आणि या टीकेला तुम्ही कसं पॉझिटिव्हली घेतलं आणि त्यातून तुम्हाला कशी प्रेरणा मिळाली? खूप काय म्हणतात. म्हणजे लोकांच्या प्रश्नाचा आपण अंदाज घेऊ शकत नाही. बरोबर. पण काय जेव्हा घरातून पॉझिटिव्हिटी असते ना, तेव्हा आपल्या लोकांची काही गरज पडत नाही. कारण माझ्या आई-वडिलांनी लहानपणापासूनच मीच नाही आमच्या चौघा भावांना 5ही बहीण-भावंडांना आम्हाला कधी असं नाही केलं, की ते तुझ्याच्यानं होणार नाही. ते करून बघ. बरोबर. तर करून बघ, नाही जमलं तर आपल्यालाच कळतं, की आपल्याला हे जमत नाही. त्यामुळे लोकांचा विचार मी आधीपासूनच नाही केला. आई-वडिलांनी सांगितलं हे करू आम्ही सांगितलं समजा मला हे करायचं आहे. आई-वडील पहिल्यापासून म्हणायचे, "करून बघ." नाही झालं तर मग स्वतःहूनच मागे व्हायचं. झालं तर मग ऑब्व्हियसली बरोबर. करायचंच. आता कोणी कोणत्याही क्षेत्रामध्ये काम करतो, तर त्यावेळी त्यांच्या मागे काहीतरी एक साथ असतो कोणाचा, म्हणजे आई-वडिलांचा साथ असतो, आधार असतो, त्यांचा त्याग असतो, पत्नीचा सुद्धा त्याच्यामध्ये त्याग असतो. असं कोणता क्षण आहे तुमच्या जीवनामध्ये जे आईच्या संदर्भामध्ये किंवा पत्नीच्या संदर्भामध्ये जे तुम्हाला आजही वाटते, ते तुम्हाला ऐकल्यानंतर किंवा विचार केल्यानंतर, तो आठवल्यानंतर तुम्हाला असं वाटतं, की बाबा माझं मन भरून येतं. असं कोणता क्षण आहे? माझ्या ज्या यशाच्या संदर्भात म्हणाल तर आई-वडिलांचं ऑब्व्हियसली आहेच. त्याचबरोबर या क्षेत्रात मोठं होण्यासाठी जे सगळ्यात पहिले जे बोर्ड दिलं ते प्राध्यापक विलास भवरे सरांनी पी-एन कॉलेजचे. कारण त्यांनी जर नाटक या क्षेत्राशी माझी ओळख करून दिली नसती तर कदाचित मी या क्षेत्रात आलोही नसतो. कदाचित मी कुठेतरी एम-ए, बी-एड करून एम-ए, नेट सेट करून प्राध्यापक राहिलो असतो. अच्छा. त्यानंतर आहेत आमचे जे व्ही-एम कॉलेजचे जे प्राध्यापक आहेत सगळे एम-एचे, तेही प्राध्यापक आणि नाट्यशास्त्र विभाग जे आमचं मुंबई विद्यापीठ आहे, तिथले आणि त्यापेक्षाही महत्त्वाचे म्हणजे हे तर झाले एज्युकेशनल सपोर्टच. पण बाहेर पडल्यानंतर सगळ्यात मोठा आधार आणि मार्गदर्शन लाभलं ते मला भारत गणेश पुरेंचं. अच्छा. कारण त्यांनी वेळोवेळी मला काय करायचं किंवा काय करायचं नाही हे एका लहान भावासारखं सांगितलेलं आहे. आणि असं म्हणाल की बायको संदर्भात म्हणाल तर माझे करिअरची सुरुवात झाल्यानंतर बायको आयुष्यात आली. त्याच्यामुळे अच्छा. करिअरसाठी बायकोचा असा सपोर्ट हं, हं. किंवा आधार किंवा मग एक असतं ना की कोणीतरी पुरुषाच्या मागे हो, ईशाच्या हो. मागे महिला असते. तसंच म्हणू शकत नाही. पण जेव्हा मी काम करत होतो, तेव्हा मी रात्री 2-2, 3-3, 4-4 वाजता यायचो. ही इकडून आलेली आपल्या ग्रामीण भागातून मुंबईत आलेली आणि कधीही मोठ्या शहरात अशी न वावरलेली मुलगी, पण तिथे ती एकटी राहायची. तिने ते एक साथ दिली, की मी आहे, मी करते. आणि दुसरी गोष्ट असं म्हणाल, की फॅमिलीच्या प्रत्येक गोष्टीमध्येच अशा गोष्टी आहेत, की ह्या इमोशनल भाग आहेत. कारण माणूस कितीही मोठा झाला, तर बरोबर. फॅमिलीशिवाय जगू शकतो. जगू शकत नाही. आणि मी त्याच विचाराचा आहे. त्यामुळे बऱ्याच गोष्टी आहेत, जिथे-जिथे फॅमिलीला अडचण होती, तिथे मी कदाचित नव्हतो. म्हणजे फिजिकली अटेंड नव्हतो. अच्छा. तर असं वाटतं, की त्यावेळी जर मी असतो, तर अजून काही माझ्याकडून काही मदत झाली असती. पण ठीक आहे. अशा बऱ्याच गोष्टी आहेत. अच्छा, नाटक आहे किंवा मग अभिनय या क्षेत्रामध्ये सुरुवातीपासूनच होते. परंतु खऱ्या अर्थानं तुम्ही महाराष्ट्रभर प्रकाश झोतात आले, चला हवा हवा येऊ द्या या नाटकामुळे, या पर्टिक्युलर आपण पाहतो हे जे काही सीरियल आहे किंवा मग हे जे तुमचं कॉमेडी शो आहे, हां. ते संपूर्ण महाराष्ट्रानं डोक्यावर घेतला. आता त्याच्यामध्ये असलेले जे काही श्रेया बुगडे आहे, तुम्ही जे नाव सांगितले ते भारत गणेश पुरे वगैरे आहे, डॉक्टर साबळे वगैरे आहे. त्यांच्यासोबत तुमचा अनुभव कसा होता? आणि विशेष करून तेव्हा तुम्हाला असं वाटलं का, की माझं आता स्वप्न पूर्ण झालं बाबा मला? स्वप्न पूर्ण म्हणाल ना, तर माणूस हा असंतोषी माणूस आहे. म्हणजे त्याची मानसिकताच अ, कधीच संतोष होत नाही त्यांना. म्हणजे त्याची बरोबर. स्वप्नपूर्ती कधीच होत नाही. माणसाची सायकॉलॉजी आहे, की एक मिळालं की अजून दुसऱ्याची अपेक्षा बरोबर. करते. त्यामुळे स्वप्नपूर्ती नाही म्हणू शकत आपण, कारण स्वप्न अजून बाकी आहेत. जे वाटचाल चालू आहे. दुसरी गोष्ट म्हणाल की सहकलाकारांचा सोबतचा अनुभव. तर खरंच हवा येऊ द्या हा जो प्लॅटफॉर्म आहे, ही जी सीरियल आहे, ही 10 वर्ष सलग चालली बरोबर. आणि मी त्यात 8 वर्ष काम केलं. ते चालण्यामागचं एक वैशिष्ट्य आहे, की हवा येऊ द्यामध्ये सगळे कलाकार हे ग्रामीण भागातले आहेत. बरोबर. दुसरी गोष्ट अशी आहे, की ते फार एकमेकांना सांभाळून घेणारे आहेत. म्हणजे समजा तुमच्या टीममध्ये एखादा नवीन माणूस जरी आला, तर त्याला डावलून न देता किंवा अच्छा. त्याचा कॉन्फिडन्स कमी न होता त्याला कसं प्रोत्साहित करता येईल, असे खूप गोष्टी करतात. कारण मी त्यातला एक किस्सा सांगतो. मी एकदम नवीन-नवीन जॉइन झालो होतो. हं, हं. अकॅडमी ऑफ थिएटर आर्ट्समधून ट्रेन होऊन बाहेर गेलो. तर नवीन-नवीन जॉइन झाल्यानंतर मी स्क्रिप्ट पाठांतर करत होतो. करेक्ट.
तर भारत दादा मला बोलले, "तू काय करत आहे?" म्हटलं, "मी स्क्रिप्ट पाठ करत आहे." ठीक आहे," तू स्क्रिप्ट पाठ करशील." आता तिथे प्रोसेस कशी आहे त्यांची सगळ्या म्हणजे हवाई प्रोसेस अशी आहे, की फार वेळेवरच्या गोष्टी घडतात बरोबर. आणि खूप कमी वेळ असतो परफॉर्मिंगसाठी. त्याच्यामुळे पाठांतर पाठांतर तर आवश्यकच आहे. पण पाठांतरापेक्षा तुम्ही ती गोष्ट कशी पुढे नेतात हे महत्वाचं आहे. बरोबर. भारतदादा म्हणले, "जर तू पाठ करशील आणि आम्ही विसरलो तर मग?" हं. त्यामुळे प्रसंगावधान तुमच्याजवळ किती चांगलं आहे, तुम्ही किती हे बरोबर. करू शकता, इम्प्रूव्ह करू शकता. त्याच हवाईयोद्यामुळेच माझी पाठांतराची एक शैली तयार झाली. मी आतापर्यंत समजा मी नाटक करायचं असेल किंवा काय करायचं असेल तर 1-2 महिन्याचा कालावधी लागतो. अच्छा. हवाईयोद्यामध्ये तसं नाही. तुम्हाला एकच दिवस आहे. 1 दिवस रिहर्सल आणि 1 दिवस शूट. हो का? त्याच्यामुळे तुम्हाला पाठांतराची एक वेगळी प्रक्रिया लागते. ती प्रक्रिया मला तिथं शिकायला मिळाली आणि खूप सपोर्टिव्ह लोक आहेत सगळेच. म्हणजे स्टेजवरचे किंवा कॅमेरावर येणारे कलाकार आहेतच. पण त्याच्या व्यतिरिक्त जे कॅमेऱ्याच्या मागचे आहेत सगळी माणसं म्हणजे स्पॉट बॉय पासून ते एक्झिक्युटिव्ह प्रोड्युसर, क्रिएटिव्ह पर्यंतचे सगळे सपोर्टिव्ह आहेत वाह! आणि त्यांच्यामुळे खूप मला मदत मिळाली. आता तुम्ही एक यशस्वी कलाकार आहात. तुम्हाला प्रसिद्धी मिळाली. तर आता काय वाटतं नेमकं म्हणजे लोकं प्रसिद्धीनंतर आता तुम्हाला कशी ओळखायला लागली? किंवा असं काही आहे का यामध्ये लोकांमध्ये बदल झाला बाबा? बदल असं नाही म्हणता येईल कारण काय गर्दी तीच आहे. फक्त त्यांचा दृष्टिकोन बदलला. करेक्ट. आधी उपासाचा होता, आता उत्सुकतेचा आहे, उत्सुकतेचा. एक कौतुकाचा आहे. फक्त एवढंच आहे, की आधी मी जिथे राहायचो त्या गावात मी प्रसिद्ध होतो. बरोबर. कशाही कारणामुळे असो. मी डान्स करायचो किंवा मग हाईटमुळे असो. जेव्हा कॉलेजमध्ये होतो, कॉलेजमध्ये नाटक करायचो, तर कॉलेजमध्ये फेमस होतो. बरोबर. जेव्हा युनिव्हर्सिटीमध्ये गेलो, युनिव्हर्सिटीमध्ये नाटक करायचो, तर युनिव्हर्सिटीमध्ये फेमस होतो. म्हणजे गाव, कॉलेज, युनिव्हर्सिटी हं, हं. तर पूर्ण महाराष्ट्र. महाराष्ट्र म्हटल्यापेक्षा जिथे मराठी माणूस आहे, करेक्ट. तिथे मला ओळखतात. ही एक अ, चांगली बाब आहे. म्हणजे आता अ, माझ्यासाठी एक महत्त्वाची बाब अशी आहे, की बाकी इतर कार्यक्रमाने तुम्हाला एक नाव दिलं, की म्हणजे सरळ म्हणतात, की "अरे, तू पाहिलं का हे या सीरियलमधला आहे, ह्या सीरियलमधला आहे." हो, हो. आता तसं न होता माझ्यासाठी "अरे, हे अंकुर वाढवे." हां, हां. म्हणजे नावाने ओळख नावाने. निर्माण झाली. त्याचं सगळ्यात मोठं श्रेय आहे ते हवा विद्याचं. आज लाखो लोकं तुम्हाला ओळखतात. ठीक आहे. परंतु तुम्ही एक हास्य कलाकार म्हणून सर्वांना माहिती आहे. मग असा कोणता अंकुर आहे जे लोकांना आतापर्यंत कळलेला नाहीये? म्हणजे अभिनयाचा म्हणताय, की अभिनयाच्या व्यतिरिक्त म्हणताय? अभिनयाच्या व्यतिरिक्त? अभिनयाच्या व्यतिरिक्त मी आहे तसाच आहे, खरं सांगायचं तर. म्हणजे त्याच्यात काही असं वेगळं नाहीये. फक्त एवढं आहे, की मी जे लोकांनी पाहिलं त्याच्या व्यतिरिक्त मी चिडका खूप आहे. मला अच्छा. राग खूप लवकर येतो. अच्छा. पण शक्यतो मी राग व्यक्त नाही करत. मी खूप कंट्रोल करतो राग. त्याच्यामुळे असा वेगळा चेहरा नाही, जे आहे तसाच आहे. अभिनयाच्या बाबतीत म्हणाल तर आत्तापर्यंत लोकांनी मला फक्त कॉमेडी करतानाच पाहिलं. त्याच्या हो, हो. व्यतिरिक्त पण मी बऱ्याच प्रकारचा अभिनय करू शकतो. आणि ते आता लवकरच लोकांना दिसेल एक वेगवेगळ्या माध्यमातून ते येईल समोर लोकांपर्यंत. अच्छा, अच्छा. हसवणं जगातलं सर्वात कठीण काम आहे. आता ज्यावेळी तुम्ही एखादी स्क्रिप्ट तयार करता किंवा लोकांना तुम्ही ज्यावेळी हसवता, तर त्यावेळी त्या मागचं काय असते? म्हणजे त्याच्या मागची मेहनत कशी असते? तुम्ही किती मेहनत करता? या सर्व सर्व प्रोसेस कशी असते? सॉरी त्याच्यात थोडंसं दुरुस्ती करतो. कारण हं, हं. हसवणं खूप कठीण असतं असं लोकं म्हणतात. हो, हो. पण तसं पाहिलं ना तर हसवणं हे जगातलं सगळ्यात सोपं काम आहे. हं, हं. कारण काय माणसाची म्हणजे सजीव प्राण्यांमध्ये माणसाची जी मानसिकता आहे, जी सायकॉलॉजी आहे, तीही आहे की दुसऱ्याच्या दुःखावर हसणं. करेक्ट. त्याच्यामुळं तुम्ही फक्त त्यांना दाखवून लोकं हसतात म्हणजे कोणी चालता पडलं तरी लोकं हसतीलच. हो, हो. कोणाच्या व्यंगावर पण लोकं हसतीलच. Correct. इव्हन काही तुमच्या समोरच्याबद्दल वाईट झालं, तर लोकांना हसायला खूप बरं वाटतं. फक्त एवढं आहे की जेव्हा आपण स्टेजवर काम करतो, तेव्हा हसवणं थोडं कठीण का आहे, की त्याचं टायमिंग आहे, त्याची एक स्क्रिप्टिंग आहे, डायलॉग डिलिव्हरी आहे. तर त्या संदर्भातली मेहनत तर लागतेच. हो. बरोबर. पुसदमध्ये तुमच्यासोबत एक थोडासा वाईट प्रसंग घडला. त्या संदर्भामध्ये तुम्ही लाईव्ह पण आले होते, तुम्ही सांगितलं होतं. तर तुम्हाला काय वाटतं, की आजचा जो काही युवक आहे, तो कोणत्या दिशेला चाललेला आहे किंवा तुम्ही त्यांना काय संदेश द्याल? कारण संवादापेक्षा लोकांना आता संघर्ष करायला सोपं वाटते. मारधाड करायला काही हरकत नाही बाबा, काही असं बोलणं झालं तर त्याच्यामध्ये संवाद कुठेतरी दुरावलेला आहे. तर या जनरेशनला तुम्ही काय सांगाल? खरंच नाही. हं, हं. इतर सगळ्याच ठिकाणी हा प्रकरण चाललेला आहे. सगळीकडेच तुम्ही पाहत असाल, सगळीकडे बरोबर. न्यूज बघत असाल. सगळ्या शहरात मेट्रो सिटी असो, नॉन मेट्रो सिटी असतो. सगळ्या शहरामध्ये हा प्रॉब्लेम आहे. हा प्रॉब्लेम लोकांचा नाहीये.
हा प्रॉब्लेम आहे बेरोजगारीचा. कारण जेवढी बेरोजगारी वाढत चालली, रिकाम पण वाढत चाललं, आणि सगळ्यात मोठं काय, तुमच्याजवळ मोबाईल आलेत. बरोबर. त्यामुळे काय, तुम्हाला जग हातात आलंय. करेक्ट. तर काम शोधण्यापेक्षा मी टाइमपास कसा करतो याच्यात जास्त लोकांचा इंटरेस्ट आहे. मग त्यामुळे काय होतं की अच्छा, एक ह्याच्यामुळे आपण फेमस होतो का, हो. तर मग त्या गोष्टी करण्यात खूप इंटरेस्ट लोक घेतात. आणि मला फक्त एवढंच सांगायचं आहे की ह्या गोष्टीमध्ये रस न घेता की मैं क्या हूं दिखाता हूं किंवा मी काय ते दाखवतो, ह्याच्यापेक्षा तुम्ही समोरच्याला दाखवल्यापेक्षा समोरच्याने तुम्हाला ओळखलं पाहिजे अशी तयारी करा. म्हणजे तुम्ही काही काम करा. आणि राहिला गोष्ट आता घडलेल्या प्रकरणाबद्दल, की हे सगळीकडेच तुमचं काय म्हणतात ते क्राईम वाढत चाललेलं आहे सगळीकडेच. त्याला जबाबदार कोण आहे कोण नाही, आपण एकावर कोणावर दोष नाही देऊ शकत. करेक्ट आहे. कारण ज्या प्रकारे गव्हर्नमेंट दोषी आहे, त्याच प्रकारे माणसं पण दोषी आहेत. कारण तुम्ही काम शोधतच नाही, काम तयार करतच नाही, मग काय करणार? संध्याकाळी बसायचं मित्रांसोबत 90-90 मारायची. मग त्या 90 झाल्यानंतर मग एक वेगळ्या विश्वात जातो माणूस. बरोबर. मग मग चलो मारेंगे, ये करेंगे, वो करेंगे. हो. असे प्रकरण आहेत. तर ह्यापासून लोकांनी अलग झालं पाहिजे, वेगळं झालं पाहिजे. तुम्ही स्वतःला व्यस्त केलं पाहिजे. करेक्ट. मी तर हे म्हणतो की स्वतःला तुम्ही व्यस्त करा. ठीक आहे, तुम्ही रात्री मित्रांसोबत 4-5 म्हणजे 1-2 तास तुम्ही घालवता. ते 1-2 तास तुम्ही घरीच पुस्तकासोबत का घालत नाही? करेक्ट. मग 1-2 पान तरी वाचा ना घरी बसून. बरं ठीक आहे, मित्रांसोबतही राहा, पण रात्री झोपताना तुम्ही असा पण घ्या. असा पण घ्या की रात्री झोपताना किमान मी 5 पानं वाचेन पुस्तकात. बरोबर. कोण वाचतं? आज कोणीच वाचत नाही पुस्तक. त्यापेक्षा आम्ही मोबाईलवर पिक्चर बघणार, रील्स बघणार. तर त्यामुळे काय होतं ना, की तुम्ही स्वतः एंगेज राहिलात, तुम्ही वाचन वाढवलं, बरोबर. की तुमची मानसिकता, दृष्टिकोन बदलतो. आता ते वाचन आणि हे गोष्टी ना आत्ताच्या जनरेशनमध्ये थोडा कमी होत चालल्यात. म्हणजे पुस्तक जरी वाचायचं म्हटलं तरी मोबाईलवरच आहे ते. बरोबर. तर ऍक्च्युअल मध्ये तुम्ही ते पुस्तकांसोबत वेळ घालवला पाहिजे, तुम्ही फॅमिली सोबत वेळ घालवला पाहिजे. तुम्ही जे काही मिळवलेलं आहे, जे तुमचं यश आहे, ते बऱ्याच लोकांचं स्वप्न असते. परंतु आणखी असं आहे का, की अंकुर सरांना आम्हाला आणखीन त्यांचं स्वप्न पूर्ण राहिलेलं आहे, किंवा भविष्याचं त्यांचं असं कोणतं स्वप्न आहे जे त्यांना पूर्ण करायचं आहे? माणूस हा असंतोषी आहे, त्याला कधीच संतोष मिळत नाही. त्याचप्रमाणे आहे की स्वप्न पूर्ण झालंच नाही. आता मला अजून स्वप्न आहेत. म्हणजे आता मला हिंदीमध्ये काम, आता हिंदीमध्ये वेब सिरीज आहे, ती आल्यानंतर अजून हिंदीमध्ये काम करायचे, मराठीमध्ये अजून काम करायचे. म्हणजे मी आताच झालोय असं नाही झालं, की अजून चालू आहेत, प्रयत्न चालू आहेत. एज्युकेशन चालू आहे सोबतच. असं नाही की बाबा फक्त कामच करताय, एज्युकेशन पण करत आहे. आणि खूप लोकांना हेही वाटतं की या क्षेत्रात यायचं म्हणजे बाबा शिक्षण नाही पाहिजे. नाही, असं काय ना. तुम्ही जेवढं शिकाल, कुठल्याही क्षेत्रात असो, तुम्ही जेवढं शिकाल, जेवढं वाचाल, तेवढं महत्वाचं आहे. त्याच्यामुळे अजून स्वप्नपूर्ती नाही झाली. हा, एवढं आहे की एक ध्येय प्राप्त झालं, अजून ध्येय प्राप्ती, स्वप्नपूर्ती बाकी आहे. ज्या क्षेत्रामध्ये काम करत आहेत ते खरंच संघर्षाचं आहे. तर तुम्ही जे ग्रामीण क्षेत्रामध्ये येणारे जे मुलं आहेत, जे मुंबईला येऊ पाहतात, किंवा मग कलाकार म्हणून आपल्या स्वतःचं नाव मोठं करण्याचा त्यांचा प्रयत्न आहे, तर अशा मुलांना किंवा अशा लोकांना तुम्ही काय संदेश द्याल, की खरंच आपण करू शकतो का या क्षेत्रामध्ये करिअर? कुठल्याही क्षेत्रात करिअर करू शकतो. फक्त एवढंच आहे की या क्षेत्राबद्दलच नाही, इतर कुठल्याही क्षेत्राबद्दल तुमचं सातत्य किती महत्वाचं आहे. तुम्ही किती सतत ते काम करता, किंवा मग त्या तुम्हाला जर एक ध्येय प्राप्त करायचंय, तर त्याच्या मागे तुम्ही किती हातपाय धुवून लागता. हार नका मानू. मग मी असे बरेच माझ्यासोबतचे काही मित्र आहेत की माझ्यासोबत मुंबईत आलेत, 4-5 महिने राहिलेत, 1 वर्ष राहिलेत, मग परत गावी आलेत. परत मग गावी आल्यानंतर परत स्पर्धाची नाटकं किंवा पथनाट्य किंवा हे करत राहिलेत. मग परत काम शोधण्यासाठी मुंबईत. असं नाही होत. तुम्हाला जर मुंबईत काम करायचं असेल, इंडस्ट्रीत काम करायचं असेल, तर तुम्हाला तिथे राहावंच लागेल. भलेही तुम्हाला एक वेळ खायला नाही मिळाला तरी चालेल, पण तुमची काम शोधण्याची वृत्ती कमी नाही होता कामा. मग ते जर करणार नाही तर मग तसं होणार नाही. फक्त एवढं आहे की तुम्हाला त्या गोष्टीच्या मग हात धुवून लागायला लागेल, म्हणजे कुठल्याही क्षेत्रात असो. आणि ह्या क्षेत्रात तर विशेष लागायला लागेल. तर एक काय, ह्या क्षेत्रात आपल्यासाठी बेस काहीच नाही. आपण या ग्रामीण भागातून डायरेक्ट शहरात जातो. तर सगळ्यात पहिला आपल्याला प्रॉब्लेम येतो तो भाषेचा. दुसरा प्रॉब्लेम येतो खाण्यापिण्याचा. बरोबर. आणि मग तिसरा सगळ्यात महत्वाचा तर काम कसं शोधायचं. बऱ्याच वेळ काय होतं की ह्या क्षेत्रात काम करताना ना, की आपण काय करायला पाहिजे हे सगळ्यांना माहित असते, पण आपण काय करायला नाही पाहिजे हे कोणालाच माहित नसते. त्याच्यामुळे ते पहिले शिकून घ्यायचं की आपल्याला काय करायला नाही पाहिजे. बरोबर. ह्या गोष्टीकडे लक्ष द्यायचं. आणि सातत्य खूप महत्वाचं आहे. आमच्या पॉडकास्टला
उज्ज्वल गजभार आले होते, जे सारेगमपाचे रनर अप होते. हा 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 तर त्यांनी एक सांगितलं होतं, मी त्यांना एक प्रश्न विचारला होता, की ज्या क्षेत्रामध्ये तुम्ही काम करत आहात, तिथं जसं आपल्या ग्रामीण भागामध्ये आपण पाहतो जातीभेद वगैरे आहे, तर तुम्हाला तिकडे अनुभवायला मिळते का जातीभेद? तर त्यांनी हो असं उत्तर दिलं. तर हो, तुम्हाला असा अनुभव आलेला आहे का? प्रत्यक्ष नाही पण अप्रत्यक्ष खूप आलाय. हं. अप्रत्यक्ष खूप आलाय. कारण प्रत्यक्ष असं कधी माझ्यासोबत तरी नाहीच झालं. हं. पण अप्रत्यक्ष जेव्हा लोकांना कळलं, की अच्छा ह्या कास्टचा आहे, त्या त्या अच्छा. कास्टचा आहे. इव्हन आमच्या संपूर्ण हवाईच्या टीममध्ये पण हां, हां. आमच्या टीममध्ये पण कोणीही हायर क्लासचं किंवा मग कोणीच अप्पर कास्टचं असं कोणीच नाहीये. अच्छा. कोणीच नाही. सगळे सर्वसामान्य आणि ब्राह्मणेतर आहेत. अच्छा. त्याच्यामुळे आमच्यासोबत काम करताना आम्हाला तरी नाही जाणवलं कधीच. कारण गरजच नाही पडली ना त्याची. हो, हो. कुठली कास्ट, कोणाची काय कास्ट आहे, काय हे विचारण्याचं काय कोणाला गरजच नाही पडली. काम करता आत्तापर्यंत मला तरी काम करताना कधी हे जाणवलं नाही. अच्छा. पण बाहेर, बाहेर जेव्हा कुठे गेलो, हं. मग सगळ्यात पहिले नाव विचारणार, हां. मग आडनाव विचारणार. आडनावावरून मग लक्षात येत नाही. मग ते अंदाज घेणार. अच्छा. असे खूप प्रकार आहेत. अ, पण असे सेटवर किंवा मग मी काम करत आहे ह्या फिल्ममध्ये किंवा मग या सीरियलमध्ये असं मला प्रत्यक्ष तरी नाही अनुभवला आत्तापर्यंत. आपण पाहतो कोरोनाचा ज्यावेळी काळ होता, तर त्यावेळी सर्व जे काही व्यवसाय आहे सगळं बंद होतं. ठीक आहे. तर त्यावेळी लोकांना खूप त्रास गेला. म्हणजे काम बंद, तर सर्वच आता आर्थिक परिस्थिती सुद्धा त्यामुळं थोडीशी त्रासदायकच ठरली होती सर्वांसाठी. तर आम्ही असं ऐकलं होतं, ज्यावेळेस लॉकडाऊन होतं ते तुम्हाला पण सुद्धा एक तो डिप्रेशनमध्ये तुम्ही गेला होतात. एक हं, हं. एन्झायटी तुम्हाला आली होती. त्या संदर्भामध्ये तुम्ही काय सांगाल आणि या एन्झायटी तुम्ही कशी त्याच्यातून ओव्हरकम केलं, हे पण आमच्या प्रेक्षकांना तुम्ही नक्की सांगा? काय झालं जेव्हा लॉकडाऊन चालू झालं तेव्हा बाकीचं नाटक किंवा मग बाकीचे जे आउटडोअरचं शूटिंग आहे हं. ते सगळं बंद होतं. नाटक बंद. बरोबर. फक्त आमचं हवाई जहाजाचं शूटिंग चालू होतं. ते कसं मग आठवड्यातून 1 दिवस, 2 दिवस आणि तेच ते लोकं आणि मुंबईतले घरं तुम्हाला माहिती आहे दरवाजा उघडला की घर संपलं. हो, हो. त्यामुळं शेजारी-पाजारी बोलायला कोण नाही, काय नाही, काय नाही. तर त्यामुळे झालं काय की काम आहे एकच आहे. दुसरं कोणी भेटत नाही, बोलणं नाही, काहीच नाही, काहीच नाही. त्याच्यामुळून असं काहीतरी खूप डिप्रेशन झाल्यासारखं वाटत होतं. आता माझा एक बॅचमेट आहे तेव्हा सायकॉलॉजिस्ट. हं. जेव्हा मी एम-ए मराठीला होतो तेव्हा सायकॉलॉजीमध्ये होता तो. तर मी त्याला भेटायला गेलो. त्याला सांगितलं की माझ्यासोबत असं-असं घडत आहे म्हटलं. त्यानं काही प्रश्न विचारलेत, काही गोष्टी करून घेतल्यात. तर त्याने एक गोष्ट सांगितली की "अंकुर म्हणे तू एवढा डिप्रेशनमध्ये आहेस, एक तर तू आत्महत्या करायला पाहिजे होतीस, नाहीतर कोणाचा तरी मर्डर करायला पाहिजे होता." पण म्हटलं तर याच्यातून बाहेर कसं पडायचं? हा साधा प्रश्न आहे ना की बरोबर आहे. बाहेर तर पडायचं पण कसं पडायचं? त्यानं मला सांगितलं की "हे बघ म्हणे आम्ही काय करणार म्हणे तुला फक्त झोपेच्या गोळ्या देऊ शकतो. कारण ह्या परिस्थितीतून माणसाला स्वतःलाच बाहेर पडावं लागतं. अच्छा. याच्यात गोळ्या औषध नाहीत याला. हं. याला फक्त आम्ही झोपेच्या गोळ्या देऊ म्हणजे तुमचा मेंदू जेवढा शांत राहील, तेवढं तुम्ही त्याच्यातून बाहेर पडा. पण तुला बरोबर. ते याच्यातून स्वतः ओव्हरकम करायचं असेल, तर तू स्वतःला बिझी कर. तर मग मी काय केलं, तर त्यानेच मला एक अ, पर्याय सुचवला, की मी मास्टर इन थिएटर आर्ट्स केलेलं आहे. हं, मास्टर हं. थिएटरमध्ये केलं. त्यामुळं तो म्हणाला, की "तुला एवढ्या वर्षापासून तुला नेटची एक्झाम द्यायची होती. हो, हो. मग एक काम कर, तू नेटची तयारी कर. जेव्हा नेटचा अभ्यास कर म्हणजे त्याच्यात हो. तू गुंतून जाशील ना." बरोबर. तर मग नेटची तयारी केली 2 महिने कंटिन्यू अभ्यास वगैरे. एक्झाम झाली. त्यातून पास पण झालो. इव्हन अच्छा. अपंग विभागात मी भारतातून पहिला दुसरा आलो. वॉव! झाली एक्झाम झाली. पुढे त्याला परत फोन केला. आता हे तर झालं. हां. आता झालं ना, अभ्यास तर संपला ना. म्हणजे बरोबर. अजून काय एंगेज करून घ्यायचं? मग तो म्हणे, "आता पर्याय शोध. तुला स्वतःला जोपर्यंत वाटत नाही, की आता मी ह्या सगळ्यातून बाहेर पडलो, तोपर्यंत तू स्वतःला एंगेज कर." मग त्या दरम्यान मुंबई विद्यापीठात मी शास्त्रीय संगीताचा डिप्लोमा केला 1 वर्षाचा. अच्छा. मग ते कशासाठी? कारण संगीताची आवड होतीच. ते काहीतरी शिकायचं होतंच कधीतरी आयुष्यात. त्यात म्युझिक डिपार्टमेंटचे एच-ओ-डी पण आमचे सरच होते, मित्रच होते. त्यांनी सांगितलं ॲडमिशन घे. मग त्याची एक्झाम देऊन ते ॲडमिशन घेतलं. मग वर्षभर त्याच्यात पूर्ण वेळ मग तुमचा रियाज, हं. प्रॅक्टिस ह्या सगळ्या गोष्टी पूर्ण दिवसभर चालायच्या. त्यामुळे काय होतं ना, की आता मी काय करू? हा विचारच यायचा नाही. अच्छा. तर मी सतत त्या गोष्टीत होतो, वाचनात होतो. सतत ती गोष्ट प्रॅक्टिस, रियाज, क्लास. तर त्यामुळे काय झालं, की मी त्याच्यातून बाहेर पडलो आणि ह्या डिप्रेशनमधून बाहेर पडण्यासाठी सगळ्यात महत्त्वाचं काम म्हणजे एकच आहे. तुम्ही निसर्गासोबत किती लवकरात लवकर एकरूप होता. अच्छा.
कारण निसर्ग एकच गोष्ट अशी आहे की तुम्हाला कुठल्याही प्रश्नाची उत्तर ते सहज देते. वा. फक्त तिथे तुम्ही हा विचार सोडला पाहिजेत की आता माझं कसं होईल, हम्म. आता मी काय करू, आता माझ्याच्यानं कसं होईल, किंवा मग आता मी काय करायला पाहिजे, मग माझ्याबद्दल लोक काय विचार करतील. बरोबर. नाही, साधा सरळ स्पष्ट आहे. तुम्ही म्हणजे प्रत्येकाने हे करू शकतं, करावं. मी म्हणतो तर करावं. दिवसाचा शेवटचा जो तास आहे म्हणजे झोपेच्या आधी 1 तास अच्छा. डोळे मिटून फक्त एवढं टॅली करा की दिवसभरात मी काय काय केलं, त्याच्यात माझ्या काय चुका होत्या, आणि ह्या उद्या मी काय करणार नाही, ह्या चुका यातल्या चुका मी काय करणार नाही. याचा फक्त विचार जरी केला ना तासभर, एन्झायटी, डिप्रेशन ह्या गोष्टीच येणार नाहीत. ओके. फक्त एवढी की स्वतःला वेळ दिला पाहिजे. बोल मनातलं एक रॅपिड फायर राऊंड असते, ज्याच्यामध्ये मी प्रश्न विचारला तुम्हाला, त्याचे 3 पर्याय असतील. बरं, तुम्हाला अचूक पर्याय त्याच्यामध्ये निवडायचा आहे. स्टार्ट करायचं. हा. बघा, लोकांनी हे तुझ्याकडनं होणार नाही असं म्हटलं तेव्हा तुम्ही काय केलं? खचून गेलात, दुर्लक्ष केलं, की त्यालाच प्रेरणा बनवलं? ह्यातले 2 ऑप्शन निवडता येतात तर अच्छा, ठीक आहे, ठीक आहे. दुर्लक्ष केलं आणि त्यालाच दुसरं प्रेरणा ऑप्शन काय, प्रेरणा केली. तुमच्या यशामागे सर्वात मोठा वाटा कोणाचा आहे? आई वडील, पत्नी की प्रेक्षक? यातलं तिन्ही निवडता येतील का? अच्छा, अच्छा. कारण काय, तिन्ही शिवाय ते होऊ शकणार नाही. बरं, ठीक आहे. आयुष्यातील सर्वात मोठा शिक्षक कोणता आहे? अपयश, संघर्ष की अनुभव? ह्याच्यात पण सेमच आहे तिन्ही ऑप्शन. Okay. कारण अपयशाला त्यातूनच अनुभव येईल, त्याच्यातूनच तुम्हाला संघर्ष करायला संघर्ष, प्रेरणा मिळेल. प्रेरणा मिळेल. अभिनयाची संधी मिळाली नसती तर काय केलं असतं? व्यवसाय केला असता, नोकरी केली असती, की दुसऱ्या कलेत करिअर केलं असतं? हे बघा, आपण मध्यमवर्गीतले आहोत. हं. आपल्या इकडे काय प्रॉब्लेम आहे की हे नाही तर नोकरीच. हो. व्यवसायाचा आपण भानगडीतच पडलो नसतो, त्यामुळे ठीक आहे, नोकरी. प्रसिद्धी मिळाल्यानंतर सर्वात मोठा बदल कोणता आहे? लोकांची वागणूक, जबाबदारी की आत्मविश्वास? जबाबदारी. तुम्हाला सर्वात जास्त आनंद कधी होतो? कुटुंबासोबत, स्टेजवर की चाहत्यांच्या प्रेमाने? तिन्ही. ओके. एक शब्द निवडायचा झाला तर तुमच्याबद्दल काय निवडाल तुम्ही? संघर्ष, जिद्द की स्वप्न? ह्यातही तिन्ही. ओके. तुमची खरी ताकद काय आहे? मेहनत, सकारात्मकता की संयम? यात सकारात्मकता आणि संयम. ओके. सर्वात मोठी भीती कोणती आहे? अपयश, जवळच्या व्यक्तीला गमावणं की अपेक्षा पूर्ण न होणं? ह्याच्यात सगळ्यात महत्वाचं की जवळच्या व्यक्तीला गमावणं. ओके. एका दिवसासाठी अदृश्य झाला तर काय कराल? प्रवास कराल, लोकांचं निरीक्षण कराल की शांत वेळ घालवा? ऍक्च्युली ह्याच्यासाठी मला अदृश्य होण्याची गरजच नाही, मी हे नेहमीच करतो. अच्छा, अच्छा. चला हवा येऊ द्या म्हणजे काय तुमच्यासाठी? कुटुंब, स्वप्नपूर्ती की जबाबदारी? जबाबदारी. ओके. सर्वात कठीण भूमिका कोणती आहे? विनोदी, भावनिक की स्वतःची? स्वतःची. हो. स्वतःची कुठली त्यावर पण आहे, तुमची राजकीय भूमिका आहे की सामाजिक भूमिका आहे, ती स्वतःची भूमिका खूप महत्वाची आहे. ओके. लोकांनी तुम्हाला कशासाठी लक्षात ठेवावं? कलाकार म्हणून, माणूस म्हणून की प्रेरणा म्हणून? माणूस म्हणून. आयुष्य पुन्हा जगायला मिळालं तर काय कराल? तेच कराल, काही चुका सुधाराल किंवा अजून मोठी स्वप्न पाहाल? तर ह्यातही पण 3च आहेत. ओके. कारण तेच करत करत, चुका सुधारत तेच करेन आणि अच्छा, आयुष्याची पूर्ती अजून करेन. ओके. यश म्हणजे काय? पैसा, समाधान की लोकांचं प्रेम? लोकांचं प्रेम. तुमच्यासाठी सर्वात महत्वाचं काय आहे? कुटुंब, करिअर की आरोग्य? सेम, तिन्ही पण. ओके. लोकांना हसवणं म्हणजे काय? कला आहे, जबाबदारी आहे की साधना आहे? साधना. एखादी टीका झाली तर तुम्ही काय करता? दुर्लक्ष करता, विचार करता की त्यामधून शिकता? त्यामधून शिकतो. तुमच्या आयुष्याचा चित्रपट बनला तर नाव काय असेल? संघर्ष, जिद्दीचा प्रवास की स्वप्न ते सत्य? जो पिक्चर लिहिल त्याच्यावर आहे डिपेंड. अच्छा. तुमच्यासाठी प्रेम म्हणजे काय? विश्वास, त्याग की साथ? प्रेमाचा जी व्याख्या आहे, ते तिन्ही ऑप्शन तेच आहेत. ओके. एक सुपर पॉवर मिळाली तर काय कराल? वेळ थांबवाल, भविष्य पाहाल की मन वाचाल? मन वाचेल. तुमचा आवडता कारण काय, मन याच्यासाठी वाचेल कारण लोकांच्या मनात नेमकं काय चालते हे कळतच नाही. अच्छा, अच्छा. तुमचा आवडता क्षण कोणता? पहिलं यश, कुटुंबाचा अभिमान की चाहत्याचं प्रेम? तिन्ही. ओके. आजचा अंकुर आणि जुना अंकुर याच्यामध्ये खूप बदल झाला, थोडा बदल झाला की अजूनही तसाच आहे? तसाच आहे. ओके. सर्वात मोठं स्वप्न कोणतं? मोठा अभिनेता होणं, मोठा माणूस होणं की दोन्ही? दोन्ही. संघर्ष नसता तर यशाची किंमत कळली नसती, जिद्द वाढली नसती की अनुभव मिळाला नसता? अनुभव मिळाला नसता. ओके. सोशल मीडिया म्हणजे काय? संधी, जबाबदारी की दोन्ही? दोन्ही. एका शब्दात पत्नी, आधार, शक्ती की प्रेरणा? एका शब्दात पत्नी, हो. हा प्रश्नच रॅपिड फायर मध्ये येऊ शकत नाही, कारण एका शब्दात
पत्नीचं वर्णन कोणीच करू शकत नाही जगात, त्यामुळे ते करू शकत नाही आपण. म्हणजे तुमचे आधार आहेत. आधार तर म्हणाल ना तुम्ही ते. आधार म्हटलं तरी मग बाकीचं नाही का म्हणत. अच्छा, अच्छा. पत्नीच्या मनाचा ठावच घेऊ शकत नाही आपण. ओके. मग प्रश्न कट. चला. एका शब्दात आई. प्रेम, त्याग की जग? ती नाही. तुमच्या जीवनाचा मंत्र काय? हार मानू नका, मेहनत करा की स्वप्नावर विश्वास ठेवा? सेम ती नाही. ओके, ठीक आहे.